वाईट आलामध्ये धावफलकावरती धावा आहेत 23 आकड्यावर. शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतलाय. इथे फलंदाजासाठी मोठं अस्त्र वापरलं गेलं होता, परंतु या मोठ्या अस्त्रावरती निष्काळजीपणा गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. इथे आणखी एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. 27 आकड्यावरती धावा येत आहेत. म्हटलं जातंय ना की क्रिकेटची स्पर्धा असो या व्यावहारिक ज्ञान आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जीवनातही यशस्वी आणि खेळाच्या मैदानातही यशस्वी व्हाल. आणि हेच तंत्र अनुभवलं ते मात्र फलंदाज या ठिकाणी रुपेश त्याला 2 चौकार टाक नाही तर नंतर आपण गेलो नाही मीच होतो ना जेवायला गेलतो ना मी आता असेल हे करतो थांब जरा थांब दो नवीन आहे तू तेवढा थांब जरा. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळतात या ठिकाणी. काल आपण पाहिलं होतं मैदानात हेच मैदान गाजवणारा संपूर्ण दिवसाचा किंग म्हणायला गेलं तर विवेक टांगे आपण पाहिला, ज्याने षटकार हॅट्रिक तर टोकले, विकेट हॅट्रिक सुद्धा टोकले आणि ही चौकार हॅट्रिक जी बाकी होती ती मात्र आता या फलंदाज रुपेशच्या नावावरती. स्पर्धेतल्या पहिल्या रणसंग्रामाचे दावेदार एकीकडे विवेक टांगे तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी रुपेश. इथे फटका येतोय या ठिकाणी मात्र कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केला. फंबल पाहायला मिळाले. विक्रम मात्र मैदानात चुकी करताना दिसून आलाय आणि इथे दुसरी धाव कन्वर्ट झाली. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 33 या आकड्यावरती 33 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जिथे 2 षटकांमध्ये 17 धावा धावफलकावरती होत्या, आता मात्र ही गोलंदाजी फार कठीण परिस्थितीकडे. विशालचं षटक महागडं ठरलंय. आता मात्र चांगला चेंडू फेकला, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप 33 आकड्यावरती. म्हणजे इथे 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज विशालने. पहिल्या षटकात आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 8 आणि तिसऱ्या षटकात फार मोठं षटक महागडं 16 धावा खर्च झाल्यात. परंतु पाहूया शेवटचं षटक बाकी आहे. या इनिंगचा विचार करायला गेलं तर या शेवटच्या षटकात कितपत धावा येतील माहीत नाही आहे, परंतु इथे शहीद भगतसिंग मराठी वडवली संघासाठी धावसंख्येची गरज आहे, तर गणेगाव चिंचोली संघासाठी विकेट आणि डॉट बॉलची गरज आहे. सामन्यात काय घडेल माहीत नाही, परंतु जाऊया 4थ्या षटकाकडे. आणि 4थ्या षटकाच्या गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय गणेगाव चिंचोली संघाकडून मनीष. गोलंदाज मनीषचा षटकातील पहिला चेंडू या इनिंगचं स्लॉग वर आपल्याला पाहायला मिळतंय. गोल्डन वरती फेकलेला गेला चेंडू अगदी पुढे आता फटका होता, परंतु इथे फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि इथे येतोय तो चौकार. या चौकाराच्या मदतीने मात्र धावा येत आहेत, कारण चेंडूला खेळायचं होतं वेगळ्या दिशेत, केलून झालं वेगळ्या दिशेत, आउटफील्ड फास्ट मिळाली, त्यामुळे चेंडू चौकारात कन्वर्ट नक्की झाला. प्रयत्न केले शर्दीच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, परंतु या ठिकाणी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 37 धावा या धावफलकावरती पाहतोय. लोअर फुलटाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट केला गेला, फलंदाजाला परतावा लागेल. प्रथमेशच्या पारीचा अंत, आणखी एक धक्का या ठिकाणी वडवली संघाला पाहायला मिळतोय.
फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोरख मराठे, अनुभवी, खरं म्हणायला गेलं तर क्रिकेट जगतातला कर्जत मधला सगळ्यात मोठा अनमोल हिरा मराठे वडोली संघाचा आपण पाहतोय सध्या मैदानात दाखल झालाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 चेंडू समाप्ती पथावरती आलेत. हा मोठा फटका आहे, क्लास दाखवलाय. खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी फलंदाजाने अफलातून फटका आहे, लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर. गोलंदाज मनीषला दाखवलेली ही चपराक आहे. कारण मी म्हटलं होतं ना की रात्रीचे तारे दिवसा दिसायला आता मनीष सुरुवात होईल. कारण हे स्लॉग वर आहे, ज्याला हाणामारीचं षटक म्हणतात. हान सगळ्या तुझी बारी, आता मी तर म्हणेल हान रुपेश तुझी बारी, असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. इथे षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचला ते 43 या आकड्यावरती. इरादे बुलंद करावे लागतात आणि तेच इरादे सध्या मैदानात दाखवले आहेत रुपेश फलंदाजाने. राईट हँडेड बॅट्समन सध्या मैदानात दाखल आहे, त्याच्यासाठी गोलंदाजी करतोय मनीष. त्रिफलाचित ईट का जवाब पत्थर से, जशास तसे उत्तर, टी फॉर टॅट सध्या मैदानात पाहायला मिळालं. आणि इथे मात्र ज्या रुपेशच्या फळीमधून आला तर षटकार त्यालाच मनीषने परतावलाय. आणखी एक विकेट जाते ती मराठी वडोली संघाची. अजूनही या इनिंगचा विचार करायला गेला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. कारण इथे चौकाराला त्याच्यानंतर विकेट आली, षटकाराला त्याच्यानंतर विकेट आली. आता या चेंडूवरती मोठा फटका येणार का? फार चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भैरवनाथ क्रिकेट संघ किरवली यांच्या वतीने आयोजित भैरवनाथ ट्रॉफी या क्रीडांगणाकडे पाहायला गेलं तर ज्यांच्या नावाने क्रीडांगण आहे ते स्वर्गीय धीरज भगवान बडेकर. ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते, नव्याने निर्माण केलेली क्रीडानगरी. आणि याच क्रीडानगरीवरती चालू असलेला या कर्जत तालुक्यातील शूरवीरांचा क्रिकेटचा खेळ. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मनीष पुनश्च तयार. हा फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट झाले आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय 26 या आकड्यावरती. 44 या आकड्यावरती माफी असावी. 44 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल शिल्लक असेल मनीषा गोलंदाजाचा. आता गोरख साठी घे. इथे मोठा फटका गोरखच्या फळीमधून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. इथे फंबल झालं, क्षेत्ररक्षण चुकीचं सजलं आणि इथे येतोय तो मात्र चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 48 या आकड्यावरती. दरम्यान थोडा विलंब झाला परंतु नक्कीच क्षमा मागेल. मागच्या सामन्याच्या हिरोकडे आपण जाऊया, कारण मगाचा जो सामना झाला त्याचा सामनावीराचा किताब बाकी आहे. मी विनंती करेल त्या सामन्याचा हिरो अर्थात योगेश कांबेरे या आपण आपला सामनावीराचा किताब घेण्यासाठी मंचाकडे.
थोडा कॅमेरा कव्हर होतोय, आपण पाहतोय कॅमेऱ्यात काही छायाचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. एक चांगली स्माईल पाहायला मिळाली योगेश कांबेर यांची, आणि जसे जसे मंचाकडे दाखल झाले तोपर्यंत कॅमेरा काय त्यांच्यावरून हटला नाही. वावलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केली जाते. या ठिकाणी कॅमेरा कव्हर केला जातो, आपण पाहतोय. चला सागरजी वजगे, आपण या आपल्या स्कोररच्या भूमिकेत. फार चांगले म्हणायला गेलं तर आमचे आत्ताचे स्कोरर जय बडेकर फार चांगली कामगिरी निभावत होते. त्यांनी सांगून दिलं कमी तिथे आम्ही. मॅच कडे जाऊया. या ठिकाणी मात्र लक्ष असेल 49 या आकड्याचं. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. नितेश आणि विक्रम ही जोडी पाहतोय आपण. मगाचा सामना सुद्धा फार चांगल्या फरकाने विजय पदावरती नेला होता गणेगाव चिंचोली संघाने. मी तर म्हणेल दोन्ही संघ तितक्याच ताकदीने मैदानात उतरलेत, परंतु इथे फलंदाजी साकारताना थोडी एक फलंदाजी कमतरतेत आली. त्याच्यानंतर मनीषने गोलंदाजी थोडा चुका केल्या. धावसंख्येला एक उभारी मिळाली, जिथे मनीषने धावा खर्च केला 15 आणि त्याच्यानंतर विशालने धावा खर्च केला होता 16. जे तिसऱ्या षटकात म्हणजे 12 चेंडूमध्ये तब्बल 31 धावा आल्या. तर अगोदरच्या 12 चेंडूंचा विचार करायला गेला, जिथे प्रमोदने आणि नितेशने गोलंदाजी केली, तर तिथे 12 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 17. आता पाहूया या सामन्याचं समीकरण काय आहे, कारण प्रत्येक क्षणाला बदलला जाणारा क्रिकेट मैदानात पाहतोय. कारण क्षणाक्षणाला प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच येते. कारण एकीकडे शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाचे पाठीराखे म्हणत असतील की ही मॅच मराठे वडोली संघाने जिंकावे, तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी गणेगाव चिंचोली संघाचे पाठीराखे असतील ते म्हणत असतील की गणेगाव चिंचोली संघाने मॅच जिंकावे. परंतु जिंकणं आणि हारणं हीच तर खरी मॅच आहे, आणि याच्यातून एक तरी कोण जिंकणार आणि पुढे जाणार हे या स्पर्धेचं महत्व आहे. आणि जाऊया मैदानाकडे. स्ट्रायकर एंड वरती विक्रम नावाचं वादळ आहे, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती नितेश. तर गोलंदाजी मार्क वरती येतोय तो मात्र शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाकडून गोलंदाज कल्पेश. वडोली संघाची तेज रफ्तार सध्या मैदानात दाखल आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कल्पेशच्या माध्यमातून पहिला चेंडू घेऊन येतो या इनिंगचा. सुंदर गोलंदाज वरती चेंडू आला होता. सावध पावित्र्याने एक फटका केला या ठिकाणी विक्रम या फलंदाजाने. पहिल्या सामन्याची सुरुवात सुद्धा अशीच केली होती विक्रमने. गोलंदाज पुनश्च तयार होतोय, कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर तफावतीतला सामना आहे. 24 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज असताना नितीच्या बॅटमध्ये येत आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेखा पार आलेला सनसनी केस निर्माण करणारा नितेश ब्रांड षटकार. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. वावलोली आणि माणगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे.
इथे आता मात्र उंच हवेचा झोका, झोक्याखाली बसतोय का नितीश नावाचा टोका, परंतु टोका चुकला. आता मात्र शहीद भगतसिंग मराठे वडोली संघ तुमच्या हृदयाच्या टोक्यांमध्ये डबल ने वाढ होणार यात कोणती शंका नाहीये. कारण इथे तुम्ही जीवदान कोणाला दिलाय, फार मोठी झेल आली होती, कारण इथे गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावी लागत होते. परंतु असं न म्हणता आता मात्र तुम्ही स्वतःला पराजयाला आमंत्रित केलं का, कारण ज्याच्या बॅटमधून आलेला षटकार होता. मगाचा सामना मी म्हटलं एक हाती किल्ला या फलंदाजाने लढवला होता आणि त्याच किल्ल्याचा विचार करायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा त्या सामन्याचा नितीश पाहायला मिळाला होता. हर्षल फार मोठी चुकी केली मैदानात तुम्ही. या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये, कारण तुम्ही आव्हान दिलंय समोर नितेशला. व्यूहरचना पहा, फार चांगली व्यूहरचना येते. सावध पावित्र्याचा फटका विक्रमच्या माध्यमातून मैदानात घेतला जातोय. इथे एकच धाव येणार, एका धावेच्या मदतीने 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. षटकार होता, बरोबर आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. आणखी एका चेंडूची पैकी बाकी आहे गोलंदाज कल्पेशची. मी म्हणेल षटकार जर नसता आला तर या गोलंदाजीला फार चांगली गोलंदाजी म्हणावी लागली असती, कारण इकॉनॉमिकल षटक जे मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याला म्हटलं जातं शक्तिशाली, तेच षटक हाताळतोय तो गोलंदाज कल्पेश. हा मोठा फटका येतोय नितीशच्या पळीमधून. पहा हर्षल, काय मैदानात तुमच्याकडून चुकी झाली आहे, कारण तुम्ही आव्हान दिलं नितीशला, एक चॅलेंज केला आणि त्या चॅलेंजला परिपूर्णता नेताना दिसून येतोय इथे षटकाराला. आणि या षटकाराच्या मदतीने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. दरम्यान जर पाहायला गेला तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते आणि हे सौजन्य दिलंय, अर्थात हे थेट प्रक्षेपण देण्याचं कार्य केलंय सतीशजी शेलके, रत्नाकर बडेकर, विवेक बडेकर आणि महेंद्र बडेकर. या स्पर्धेसाठी ज्यांनी या आकर्षक चमचमत्या ट्रॉफीज पुरवल्यात ते संदीपजी ठाकरे. आणि त्याच्या समेत आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जी स्टेज व्यवस्था दिली गेली आहे प्रसादजी शेलके यांच्या माध्यमातून आणि मंडप व्यवस्था पुरवली ती शांताराम बडेकर यांच्याकडून आणि वायफायची सेवा जी करण्यात आलेली आहे निखिल बडेकर, या दात्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. आणखी दरम्यान नक्कीच विवेक बडेकर, पोलीस पाटील, आपण या मंचावरती सांघिक कोड्यातलं दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती रॉनी मराठे. स्ट्रायकर एंड वरती पुनश्च विक्रम पाहायला मिळतोय. फार चांगला फटका फसवला इथं क्षेत्ररक्षकाला. विक्रमच्या बॅट मधून येतोय थर्डमॅन रिजनचा चौकार. वावलेली संघ आणि त्याच समवेत माणगाव संघ आपण टॉस साठी या, प्लीज विलंब करू नका. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉसला चला. आज सेमीफायनल सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही. रॉनीच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, थर्डमॅन रिजनचा पटका विक्रमचा. क्षेत्ररक्षकाला फसवलं होतं या चेंडूने.
आणखी एक फटका पॉइंटकडे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फेकी चुकले, कारण इथे नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूचा वापर करायला पाहिजे होता फेकी करताना. जर रॉनी मराठेकडे चेंडू आला असता तर मात्र विक्रमला परतावा लागला असता, परंतु गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू स्ट्राईक वरती पोहोचण्यात वेळ लागत नाही, कारण बॅटिंग करणारा खेळाडू जो असतो ना त्याला वेळ लागतो. फटका किल्ल्याच्या नंतर मात्र रन करायचे असते, आणि अशा पद्धतीत इथे विक्रमचा विचार करायचा होता या फिल्डरने, आणि तिथे मात्र या ठिकाणी एक धाव आली. माणगाव संघ आपला कॅप्टन पाठवा. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. अजय देशमुख, चला आपण. मैदानाकडे रवाना होऊया. रॉनी मराठे ऑन फायर. हा मोठा फटका येतोय, हा चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. येतोय तो चौकार, वन बाउंड चौकार. आता या चुकीला माफी म्हणावी की नाही हा प्रकार पाहायला मिळतोय. ऋषिकेश दुसरा जीवदान या ठिकाणी नितेशला पाहायला मिळतंय. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही पराकाष्ठा करा, नक्कीच त्यात यश येईल. परंतु इथे 2-2 जेल ड्रॉप झालेत. इथे फटका आलाय. आता मात्र सावध पावित्र्याने फटका केला गेला. मी विनंती करेल या ठिकाणी आदरणीय जयजी बळकर यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अजून एक षटकाचा विचार करायला गेला. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. हा फटका आलाय, थोडासा बॅकफुट वरती गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि इथे फटक्याने मात्र एकच धाव आली आहे. रॉनी मराठे चाणक्य आहेत, त्यांना माहिती आहे मैदानात काय घडलंय. ते विचार करतात या क्षणी काय करायचंय आणि काय नाही, कारण मैदानात तुम्ही प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक धावेवरती आणि प्रत्येक बॅट्समन वरती विचारपूर्वक कामगिरी करायची असते. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक 26 धावा धावफलकावरती. सावध पावित्र्याचा फटका पाहायला मिळाला, आणि इथे डायरेक्ट हिट केलं होतं रॉनीने. रॉनीला माहित होता फटका जर मोठा आला असता तर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली नसते, कारण नंतर मात्र पुन्हा नितेश स्ट्राईक वरती पाहायला मिळाले असते. हे रॉनीला माहित होतं. अगोदरच्या चेंडूवरती त्याने समीकरण बदललं नव्हतं. त्यांना माहित होतं की इथे नितेशला स्ट्राईक येता कामा नये, परंतु इथे 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 27 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. मैदानाकडे आपण जाऊया. रोनीची गोलंदाजी मैदानात सर्रास नक्की ठरली, परंतु इथे 12 धावा रोनीने खर्च केल्यात, तर एकीकडे कल्पेशने 15 धावा खर्च केल्यात. अशा परिस्थितीत धावफलकावरती धावा येत आहेत 27 या आकड्यावर. आणि दरम्यान नक्कीच आज आमचा कॅमेरा ज्यांच्या माध्यमातून फिरतोय, पाण्याची अतिरिक्त व्यवस्था मैदानात ती केली जाते. ते आमचे छोटे चिमुकले स्वयंसेवक कॅमेरा सध्या झलकत आहेत. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 22 धावा संख्येची गरज आहे. गणेगाव चिंचोली वर्सेस शहीद भगतसिंग मराठे वडवले या 2 संघादरम्यान चालू असलेला हे क्रिकेटचं महायुद्ध.
सांघिक कोट्यातला तिसरा षटक. गोलंदाज समीर. समीर गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाले. काय घडतंय ते बघूया, कारण 12 चेंडू 22 धावा संख्येची गरज. दुहेरी आकडा आणि तोही दोनच्या घरातला. ही नशिबाची साथ मी म्हणेल. या ठिकाणी इतके क्षेत्ररक्षक असताना चेंडू मात्र निघून गेलाय. कारण गोलंदाजीचा वेग आपल्याकडे ओळखण्याची ताकद असते. हे आपल्या संघाचा गोलंदाज आहे. त्यावेळी यष्टीरक्षकाने चुकी तर केली, परंतु बॅकअप सुद्धा आला नाहीये. आणि या क्षणी हा चेंडू बाईटच्या स्वरूपात 4 धाव्यांसाठी चौकार. बॅटकट आहे. ओके, थँक्यू. इथे मग म्हणायला गेला तर इथे सुद्धा झेल होता असा प्रकार पाहायला मिळतोय. हा फटका आला. या ठिकाणी मात्र चेंडूला पॉइंट आणि स्वीपर कडे ट्रॅव्हल. हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावर. सुदर्शन तोरवे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावा संख्येची आवश्यकता. हा मोठा फटका आहे, परंतु आता नितेशला परतावं लागेल. झटका दिलाय, काही का होईना, परंतु 2 षटकांच्या नंतर भले 2 चेंडूमध्ये समीरने मोठे फटके खाल्लेत, परंतु त्याच्यानंतर त्याच नितेशला त्याने परतवलाय. झटका क्रमांक 1, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. 3 जीवदान मिळाले होते आणि या ठिकाणी 4थ्या जीवदानासाठी नितेश मात्र परतताना दिसतोय. ज्याने 10 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 27 धावा संघासाठी कमावल्यात. त्या 27 धावांमध्ये 2 सिक्स आणि 3 चौकार पाहायला मिळाले. 1 डॉट चेंडू खेळून काढलाय. काय रणनीती होती ते नेतेची, फार चांगले. खरं म्हणायला गेलं तर फॉर्च्यून इव्हेंटचं सुद्धा कौतुक करेल. अपडेट फार चांगला आहे त्यांच्या माध्यमातून. आदरणीय पोलीस पाटील विवेकजी बडेकर आपण मंचावरती येऊन स्थानपन्न आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत प्रशांत दिसले, आपण पोलीस पाटलांना घेऊन या. फटका केला जातोय. नव्याने मैदानात दाखल झाले ते फलंदाज किशोर. या ठिकाणी मात्र फेकी चुकली आणि ते ओव्हर थ्रोच्या आता मात्र धावा येतील 3. या धावा मात्र वडोली संघाला मागा ठरू शकतात, कारण जिथे एकच धाव द्यायची तिथे ती दुसरी सुद्धा कन्वर्ट झाले आणि या ठिकाणी दुसरी कन्वर्ट करता करता ओव्हर थ्रोमुळे 3री धाव सुद्धा पाहायला मिळाली. आणि या 3 धावींच्या मदतीने धावफलक 38 या आकड्यावरती आपण पाहतोय. 49 धावा संख्येचे टार्गेट असताना 38 धावांपर्यंत मजलय. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि विजयासाठी 11 धावा संख्येची गरज. हा फटका अकलेचा बुद्धीचा वापर करून फटका केला किशोरने मैदानात. इथे येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 42 धावा आता धावफलकावरती येत आहेत. 7 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज.
इथे आणखी एक करामत पाहायला मिळते. चौकाराला, या चौकाराच्या मदतीने मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. 49 धावा संख्येचं टार्गेट असताना 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावा संख्येची गरज आहे. बऱ्याचशा अंशी असं घडतं क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर चेंडू कमी असतात ना, धावा त्याच्या डबल नाही असतात, परंतु आता गणित बिघडला. आता मात्र धावा कमी आहेत आणि चेंडू मात्र डबल पाहायला मिळत आहेत. सांघिक कोट्यातला चौथा या मॅच मधलं स्लॉग वर घेऊन आलाय अक्षय बोराडे. अक्षय बोराडेचा षटकातील पहिला चेंडू, हा फटका आला आणि या फटक्याने मात्र मॅच होते फिनिश. मॅच फिनिश होते. या ठिकाणी विजयी झालाय तो मात्र गणेगाव चिंचोली संघ. तुमचं हार्दिक अभिनंदन. तर मराठी वडोली संघ आपल्या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल गोड गोड कौतुक. दरम्यान पाहायला गेलं तर आता आमचे पोलीस पाटील यांच्यावरती कॅमेरा केंद्रित केला जातोय. फार मोठ्या मजा आहेत. फॉर्च्यून इव्हेंट काय काय क्षणचित्र टिपेल मला माहित नाहीये, कारण इतक्या लांबून आता ज्या डोंगरावरती जी बाईक उभी आहे ना, तिचं छायाचित्र सुद्धा ते टिपू शकतात काही क्षणात.